कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, हे नांगरलेलं शेत बघून काय वाटतंय हो तुम्हाला? आपल्या बाबतीत असं काय होईल असं कधी वाटलं होतं का हो तुम्हाला? अहो बापू, अहो आज ना पुनर्जन्म झाल्यासारखंच वाटतंय बघा। माती नवा जन्म देते असं म्हणतात। अहो, रोपाला लेकरासारखं स्वतःच्या कुशीत घेऊन वाढवती। खरंच नवा जन्म झाल्यासारखं वाटतंय मला आता। बापू, हे सगळं अमोलमुळे झालं बरं का। अहो, मला तर असं वाटतंय आता आपल्या आयुष्यात जी काही चांगलं होणार आहे ना, ते फक्त अमोलमुळेच होणार बघा। बरोबर आहे, पण अमोलच त्या आजारातनं बरा होईल का नाही याची काळजी लागली मला। होईल बापू बरा। अप्प्या, झोपच येत नव्हती म्हणून बाहेर आलो। अप्प्या, तू म्हणतीस अमोल बरा होईल, पण त्याची रिपोर्ट्स? तिचे रिपोर्ट माहिती आहेत, पण ह्या आजारातून आजपर्यंत लाखो लोक बरी झालेत। मग आपण वाईट विचार का करा? आणि आपल्या हातात जेवढा आहे ना तेवढा आनंद देऊया की त्याला, बाकी सगळं नियतीच्या हातात सोडून देऊ। जगातले जे बेस्ट उपचार असतील ना ते देऊ आपण अमोलला, त्याला बरंच करू। आणि हा, तुम्ही दोघं पण आता वय झालंय तुमचं, उगाच काळजी नका करू। काय बापू? अरे अर्जा, काळजी बंद करायची म्हणून बंद होती वया। हो, पण काळजी वाटते म्हणून जे होणार आहे ते व्हायचं थांबणार थोडीच आहे बाबा। आणि मला माहितीये आपल्या अमोलच्या बाबतीत काही वाईट होणार नाही, सगळं चांगलं होईल। तुमच्या तोंडात साखर पडू पोरांनो। आता अमोलची तब्येत बरी व्हावी एवढीच शेवटची इच्छा आहे बघ माझी। तसंच होणार कदम, तसंच होणार। आणि हा, तुमच्या हातात आता काम आहे हा। उद्याच्या उद्या काहीही झालं तरी तुमच्या या नातवाच्या रानात पेरणी झाली पाहिजे, म्हणजे पाहिजेच। होय 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 बापू, चला उद्यापासून एवढंच काम आहे आपल्याला हा? विनायकराव, तुमचं उरकलं की या पाठीमागच्या शेताला पाणी द्यायचं आपल्याला। मी आहे पुढं। हो कदम, ती मोटर चालू करताना चप्पल घाला बरं का। हा हा, आणि सुरुवातीची जरा खतं लागतील। दीपक, तुला आणायला जमल का रे? हा, पण संध्याकाळी यायला मला जरा उशीर होईल। दीपे मामा, आज काय नवीन? आणि नाश्ता करायच्या वेळेस काम करतोयस? काय चाललंय तुझं हे? म्हणजे इंटरनॅशनल क्लायंट बरोबर आज महत्वाची मीटिंग आहे माझी। सगळी जबाबदारी माझ्यावर आहे। घरातल्या अडचणी समजून न घेता त्यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकल्या। मामा, टेन्शन नाही लेणे का? हो, कसलं काय? या कामाच्या टेन्शनमुळे तुमचे मामा रात्री नीट झोपले सुद्धा नाही। दीपे मामा, हे काय बरं? हो, तसं काय नाही भांजे, मी झोपलेलो की तसा। मोना, जरा शांत बस की ग। बरं दीपे मामा, तू काम कर, मी तुला भरवते। बर। अमोल बाळा, आज मामाला भरवायचं चाललंय, तू कधी खाणार? मोठे बाबा, मी काय ना नंतर। अर्जुन, अमोलला केमोला घेऊन तुलाच जावं लागेल। काय आहे, दीपकला पण कामाचा लोड आहे आणि मला कॉलेजला जावं लागेल। बरं बरं, ठीक आहे जाईन की मी। आणि कदम, ते खतं काय नाही सांगा मला, मी घेऊन येतो। हा, चालेल। मी जातो, बापू तिकडे एकटेच आहे। हा, अप्पे, लाजगावची आठवण झाली। रोज सकाळी कदमांनी उठायचं, हा, नाश्त्याचा विचारच करायचा नाही, चहा घ्यायचा की डायरेक्ट राहणार। मला लय भारी वाटतं जुने दिवस आठवून। आणि हे ना फक्त छोट्या सरकारांमुळे शक्य झालं। पण छोटे सरकार, अहो तुमच्या डोक्यात एवढ्या भारी भारी आयडिया
कशा येतात तो अगं एवढी गोड माणसं आहेत ना त्यांच्यामुळे, आणि सगळ्यात गोड तूच आहेस ना. हो ना. बाबा एक काम करा ना, माझ्यासोबत रूम मध्ये चला ना. काय रे, काय झालं? आता हो मा, आता 2 मिनिटं बर का. अरे पण का? हे बघ मामा, तू ऑफिस मध्ये सगळं नीट बोल, बाकी काही टेन्शन घेऊ नकोस. अरे मामा कुणाचा आहेस? चला लवकर. काय काम आहे? चल तरी. बरं जाऊया, पण आधी सांग ना इथे. मी नाही सांगणार. अरे चल. चला 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 चला. मला सांगा, तुम्हाला ऑनलाईन कंटेंट माहिती आहे का? ऑनलाईन कंटेंट? हा, ते आजकाल रील बनवतात ना सोशल मीडियासाठी, व्हिडिओ माहिती आहे मला. त्याचं काय? हा बाबा, मग मला ना फेमस बनायचे, ते काहीतरी चांगलं करावं लागेल. एक मिनिट थांब. 1 मिनिट थांब. आता हे काय नवीन काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं मोमा दिवसभर ट्राय करत असते, पण तिला काही चांगलं टाकताच येत नाही ना फोनवर. काहीतरी करू शकतो का आपण? अच्छा, म्हणजे तिची मदत करायची आहे तर. हो मा. पण अमोल, आम्ही दोघही जण या बाबतीत खूपच कच्चे होत रे. मा, जसं तुला काम आवडतं तेच तू करतेस, तसं मोमाला फोटो आणि व्हिडिओ टाकायला आवडतात. आपण त्याची मदत करू ना प्लीज. नाही, बरोबर आहे बरोबर आहे. ते तिच्या व्हिडिओला लाईक आले ना की ती खुश असते बरं का. दीपाला सांगत असते एवढे लाईक आले तेवढे लाईक आले असतं तिचं. बाबा, अरे घरात बसून काही आवडीचं केलं ना तरच मामा खूप खुश होते. अमोल, अरे तुला घरात बसून हे सगळं सुचतं याच आम्हाला खूप नवल वाटतंय रे. आम्ही आहोत तुझ्यासोबत. हो, पण आपण करायचं काय? हा, करायचं काय? मला काय वाटतं माहिती का, म्हणजे मोनाने समजा तिच्या कंटेंट मधून समाजाला काहीतरी संदेश जाईल, एखादा मेसेज चांगला असा जर व्हिडिओ बनवला तर ती लवकर फेमस होईल बरं. हा अर्जुन, तुला आठवतंय का रे आपल्या लहानपणी ते साप्ताहिक यायचे, गृहिणी, गृहशोभिका वगैरे, आपण वाचायचो बघ ते. हो, गृहिणी, गृहशोभिका, बरोबर. मी आणि सुजा वाचायचो की आंब्याच्या झाडाखाली बसून तूप साखर चपाती खात खात. अमोल, मी ना चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारलाय. तुझ्या बाबाचा आणि वाचनाचा काहीच संबंध नाही. हो, मला कळलंय टोमणे मारायची गरज. काय तुला काय सुचलंय ते सांग. अरे त्या साप्ताहिक मध्ये ना महिलांसाठी काही पाककृती यायच्या, छोट्या छोट्या, अगदी सहज शक्य होतील अशा, किंवा सोप्या रांगोळ्या, अजून बरंच काही. तर तसं मोनाने जर कॉन्टेंट क्रिएट केले तर. मा, तू खरंच खूप बेस्ट आहेस. खूप भारी आयडिया बरं का ही सगळी. सगळे प्रॉब्लेम तू तास तुझ्याकडे. मा, आय लव्ह यू. तू जगातली सगळ्यात बेस्ट मा आहे. आय लव्ह यू टू. तू जगातला सगळ्यात बेस्ट मुलगा आहेस. बरं चला, आता मला उशीर होतोय, मी निघू का? बरं ठीक आहे, तू जा. आपण हे करू, मोनासाठी आहे ना तो कंटेंट साठीचा अकाउंट ओपन करू, काय का नाही, म्हणजे तिला व्हिडिओ बनवता येतील. तुमचं जोरदार काम चालू द्या, आपण परत यावर चर्चा करूया. Yes. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.